पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये इंडियन आर्मीने जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यावर तुमचं ओपिनियन काय आहे? कोणत्याही देशाविरुद्ध नव्हतं, फक्त दहशतवादी आणि दहशतवादी त्यांच्या विरुद्ध होतं. जे काही मोदी सरकारने केलं ते फार चांगलं केलं, म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे ती. तेच हवं होतं आणि ते घडलं. हे जे स्ट्राईक झालं ते याच्या आधी पण व्हायला पाहिजे होतं. इतक्या वर्ष आपण ते शांत राहिलो, ते शांत न राहता हे अजून पुढं असंच चालू ठेवलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. Yeah, my dad is in army and he knows what was the situation over there. And the thing was the Poonch area which was affected. It was really badly and we have already lost 18 people. And if they are supporting terrorism, then yeah, this was a great step which they have taken. ऐसे ही होना चाहिए. आपण नेहमी सहनच करत राहतो आपण टॉलरन्सच्या नावाखाली, पण टॉलरन्सलाही काहीतरी मर्यादा असतात. त्यांनी त्याच्यामुळे थोडंसं आपणही दाखवून दिलं की आम्ही पण याच्या पुढे प्रत्येक गोष्ट सहन केली जाणार नाही. पाकिस्तानवाल्यांना आहे ना पाकिस्तानमध्ये घुसून मारली पाहिजेत, याच्या व्यतिरिक्त त्यांना पर्याय नाही. नशीब ते पुण्याच्या कडेला नाही आहेत, पाकिस्तान पंजाब ह्याच्या कडेला आहे. पुण्याच्या कडेला असतं मी त्यांना कळलं असतं की भारत काय चीज येते ना, त्यांना कळलं असतं. Very good decision by Prime Minister. Very good. Hats off. I think it has boosted the morale of the Indian military, because every time they used to come to our land and do all those terrorist activities. But at the same time, this is something which I do not agree that we should do it. We should do it in a bigger scale, and we should let Pakistan know that this is not the correct method of sending terrorists and posing that they have not done anything. So, I mean, the other part of the game, that is what isolating Pakistan is much more, you can say, deadlier for Pakistan than doing such surgical strikes. It build a confidence in Indians that our government is doing something. I actually am getting late. I need to go. My friends are waiting for me. इंडिया के लोग कर रहे हैं इंडिया के लिए, और उनको तो सलामी है हमारा जो इतना हमारे लिए कर सकते हैं. A strong action had to be demonstrated to Pakistan as well as the world powers. So Modi did it correctly. जेव्हा जेव्हा असा काही प्रसंग जर येत असतील तर झाल्याच पाहिजे सर्जिकल स्ट्राईक्स. त्यात काही म्हणजे असं काही दुसऱ्या देशाचा प्रेशरचा काही विचार नाही केला पाहिजे. आणि ते केल्यामुळे आणि पाकिस्तानला जे एकटं पाडलेलं आहे त्याच्यानंतर केलं हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण त्याला एकटं नसतं पाडून जर केलं असतं तर आपल्याला जागावरचे बाकी राष्ट्रांनी ऑब्जेक्शन्स घेतले असते, तसे ऑब्जेक्शन आले नाहीत. त्याच्यामुळे हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी सगळं बॅकग्राऊंड तयार केलं आणि नंतर सर्जिकल स्ट्राईक केला. Yeah, that was very commendable job Indian did. I don't know. I'm against the war thing. I don't even want कि Pakistan and India should have a war between them. I guess Pakistan did wrong, but India, I have no idea. अगर मैं ऐसा देखूं तो वॉर होनी भी नहीं चाहिए, क्योंकि कोई अगर बंदा मरता है तो वो अपनी फैमिली के लिए एक ऐसा इंसान होता है जो शायद फैमिली उसी पे डिपेंडेंट हो. बट अगर वो पीछे नहीं हट रहे तो भाई हमें भी नहीं पीछे हटना चाहिए. तिकडून ज्यांना ट्रेनिंग वगैरे देतात त्यांचा जो मेन आहे त्याला जाऊन मारावं, त्याच्यावरती कारवाई करावी. पाकिस्तानी त्याला सपोर्ट केला ना तो त्यांनी बंद करून टाकायला पाहिजे पूर्णपणे. पाकिस्तान स्वतः एक देश म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात दहशतवादाला पाठिंबा देतो. अशा दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाला आणि त्या दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला गरजेचं आहे, कारण आपण त्यांच्या लगतचे शेजारी आहोत. आणि याच्यामुळे लोकांच्या मनात अजून एकदा पॉझिटिव्हनेस निर्माण झाला आहे सरकारबद्दल आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या पटलावर सुद्धा. त्याच्यामुळे हे स्ट्राईक जे आहे हे एनर्जी आहे लोकांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्याने जे भारतीय लष्कर आहे त्याचं शौर्य वाढलं आहे आणि त्यांना जे पॉझिटिव्हनेस हवा असतो त्यांच्या वागण्या बोलण्यातनं, तो त्यांच्या वागण्या बोलण्यातला पॉझिटिव्हनेससुद्धा वाढला आहे सरकारच्या या कृतीमुळे. धन्यवाद. असे स्ट्राईक करणं गरजेचं आहे, बिकॉज ऑन द अदर साईड देअर वर टेररिस्ट. आपण त्यांच्या टेररिस्टवर अटॅक करतो, त्यांच्या टेररिस्ट बेसवर अटॅक करतो. पण इतर आपली जी भारताची जी सॉफ्ट पॉवर म्हणून इमेज आहे त्या इमेजचा वापर करून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यातूनच हे रिलेशन चांगलं करणं हे त्या फार महत्त्वाचं आहे बिघडवण्यापेक्षा. UN मधलं बोलणं असो आपलं किंवा मग इतर सार्कचं कॅन्सलेशन असो, इन्व्हिटेशन वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आणि सर्जिकल स्ट्राईक या दोन टायमिंग अतिशय व्यवस्थित झालं आहे. त्याच्यामुळे ते सर्जिकल स्ट्राईकचा जी इफेक्टिव्हिटी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे वाढली. आपण चांगलं बोललो, त्यांच्याशी सगळं ट्राय केलं आहे. पीस डायलॉग ट्राय केला आहे, क्रिकेट खेळून बघितलं आहे, तिथल्या ॲक्टर्सला इथे चान्स देऊन बघितला. आपण सिनेमा आपला बॉलिवूड तिथे सॉफ्ट पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही झालं नाही. सो लेट्स ट्राय फॉर अदर वे अँड आय थिंक इट माईट वर्क. असं योग्य वेळी आणि योग्य काय म्हणायचं त्याला संधी येताच आपल्या आर्मीनी
ती उपाययोजना केली आणि आम्ही खुश आहोत त्याबद्दल. पण केव्हाही तारतम्य बाळगावं कोणी प्रतिक्रिया द्यायच्या आधी. नमस्ते, मी अभिषेक देशपांडे, अद्वैत फिल्मचा फाउंडर. शौनक रेमने आणि योगेश गाडकर जे आता इथे नाही आहेत, को फाउंडर्स आहेत अद्वैत फिल्मचे, आणि केतकी दिघे आमची होस्ट आणि कॅमेरामॅन स्वानंद ठाकूर. हा एक छोटासा प्रयत्न होता आमच्याकडनं लोकांचे ओपिनियन्स गोळा करण्याचा. इंडियन आर्मीने जो सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये यावर, तर ह्याच्यावरनं असं दिसून आलं की लोकांना वॉर कुठेही नको आहे, लोकांना फक्त पीसच हवं आहे. पण याचा अर्थ असा नाही की जर उद्या काहीही घडलं बॉर्डरवर तर इंडियन आर्मी गप्प बसून सहन करेल. आणि जर उद्या अजून काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर इंडियन आर्मी जो काही डिसिजन घेईल त्याकरता सगळे सिटिझन्स, सगळे सिव्हिलियन्स त्यांच्याबरोबर आहेत. आणि ह्या व्हिडिओतनं माझी एकच अपील आहे तुमच्या सगळ्यांकरता की तुम्हीही इंडियन आर्मीचा साथ द्यावा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.